पुढे पुढच्या घडामोडीकडे जर्मनीत झालेल्या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये गुजरातची अमिट छाप दिसून आली। मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी शिखर परिषदेसाठी आलेल्या जगभरातील गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये व्यवसाय करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलं। यावेळी त्यांनी गुंतवणूकदारांना आठवण करून दिली की गुजरातमध्ये 100 फॉर्च्यून 500 कंपन्या आधीच कार्यरत आहेत। अलीकडेच देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9 जर्मनीमध्ये न्यूज 9 ग्लोबल समिटचं आयोजन केलं होतं। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनीही या शिखर परिषदेला संबोधित केलं। सीएम भूपेंद्रभाई पटेल यांनी जर्मन कंपन्यांना गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। राज्य सरकारच्या गुंतवणुकीसाठी इको फ्रेंडली इकोसिस्टम बाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली। प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में आज विश्व के कई देशों की तरह जर्मन भी गुजरात के साथ अनेक क्षेत्रों में जुड़ा हुआ है। अहमदाबाद में इंडो जर्मन टूल रूम स्किल डेवलपमेंट और टेक्नोलॉजी ट्रांसफर के लिए दोनों देशों के संकलन का बेस्ट एग्जाम्पल है। मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी शिखर परिषदेत आलेल्या गुंतवणूकदारांना सांगितलं की गुजरात सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रानं पुढे जात आहे। तसंच विकसित भारताचा पंतप्रधान मोदींचा संकल्प साकार करण्यासाठी गुजरात आपली भूमिका बजावत आहे। प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी ने गुजरात को ट्रेड, कॉमर्स एंड इंडस्ट्रीज के ग्लोबल मंच पर लीडर बनाने के ध्येय से 2003 से वाइब्रेंट गुजरात ग्लोबल समिट शुरू की। गुजरात आज ग्लोबल डेस्टिनेशन फॉर इन्वेस्टमेंट एंड FDI में अग्रिम राज्य है। 3 दिवस चाललेल्या या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये देशातील आणि जगातील अनेक मोठी राजकीय मंडळी आणि कॉर्पोरेट दिग्गज सहभागी झाले होते। हे समिट भारताला ग्लोबल पॉवर हाऊस बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल।